नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. सर्व अभिधारकांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 मध्ये सध्या जे काही घडामोडी चालू आहेत त्यामध्ये त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तर ती केव्हा कधी याविषयी सविस्तर आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, शिक्षक भरती 2022 मध्ये आतापर्यंत जिल्हा परिषदेची मेरिट लिस्ट लागली आहे, त्यांचे सिलेक्शन झालं आहे, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आहेत, त्यांचे समुपदेशनही झाले आहेत आणि बऱ्याचशा जिल्हा परिषदमध्ये रुजूही झाले आहेत, शिक्षक ऑर्डर पण निघले आहेत. तर आता पुढची प्रोसेस आहे मित्रांनो, ते म्हणजे कन्व्हर्जन राऊंड. तर हा कन्व्हर्जन राऊंडचा प्रोसेस कधी काय, तर हे पाहण्याआधी आपल्याला लोकसभेची जी काही आचारसंहिता आहे मित्रांनो, निवडणूक आयोगाचे जे काही आयुक्त आहेत अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यामुळे सध्या निवडणूक आयोगाने नवीन आयुक्त निवडेपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता नाही. म्हणजे आपली जी काय लोकसभेची आचारसंहिता आहे ती पुढे ढकलण्याची शक्यता आहे. मित्रांनो, लोकसभेची आचारसंहिता पुढे ढकलली तर लांबली तर त्याचा आपल्या शिक्षक भरतीला निश्चितच फायदा होणार आहे. कारण जो काही वेळ मिळेल त्या वेळेचा शिक्षक भरतीचे काही मेरिट लिस्ट लावण्याचं काम आहे, रूपांतर राऊंडचा, कन्व्हर्जन राऊंडचा, त्यासाठी वेळ मिळणार आहे. मित्रांनो, पाहूया मुद्दे. त्याचे काही मुद्दे मी नोट डाऊन केले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. लोकसभा आचारसंहिता लांबल्यावर त्याची जाण्याची शक्यता आहे, यामुळे शिक्षक भरतीला निश्चितच फायदा होणार आहे. तर तो कसा काय पाहूया. आचारसंहिता पुढे गेल्यावर पवित्र पोर्टलला याद्या तयार करणे, प्रसिद्ध करणे यासाठी निश्चित वेळ मिळणार आहे. हे खरं आहे मित्रांनो. आचारसंहिता पुढे जर गेली तर जे काही पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू आहे, याद्या बनवणे, मेरिट लिस्ट लावणे, शिक्षक भरतीचे मेरिट लिस्ट लावणे, त्याचप्रमाणे प्रत्येक कास्ट वाईज रूपांतर राऊंडसाठी जागा उपलब्ध करून देणे, हे काम सध्या सुरू आहे आणि यासाठी निश्चित वेळ मिळणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला या कन्व्हर्जन राऊंडसाठी होणार आहे. सध्या भरतीबाबत आलेल्या तक्रारीबाबत पोर्टलचे कामकाज सुरू आहे. मित्रांनो, माननीय आयुक्त पवित्र शिक्षण आयुक्त यांनी आपल्या अपडेट्समध्ये कळवलं होतं की पवित्र पोर्टलवर सध्या ज्या काही अभियोगधारकांच्या तक्रारी आहेत त्या निवारण करण्याचं समिती नेमली आहे आणि ते कामकाज सुरू आहे. त्या व्यस्त शेड्यूलमुळे सध्या इतर वेळ कमी पडतोय. मित्रांनो, हे कामकाज आटोपल्यानंतर लगेच कन्व्हर्जन राऊंडचं काम सुरू होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता जर थोडी पुढे गेली 4 ते 5 दिवस तर तक्रार निवारण पूर्ण होऊन जे काही कन्व्हर्जन राऊंडच्या याद्या, मेरिट लिस्ट बनवणे, यादी तयार करणे यासाठी वेळ मिळू शकतो. आणि पुढचा मुद्दा आहे, कन्व्हर्जन राऊंडच्या मेरिट लिस्ट बनवून पोर्टलवर प्रसिद्ध करण्यासाठी वेळ मिळेल, म्हणजे निवडणुकीच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण होईल. मित्रांनो, जर 4 ते 5 दिवस जरी आचारसंहिता पुढे ढकलली तर त्याचा फायदा हा कन्व्हर्जन राऊंडसाठी निश्चित होणार आहे. कन्व्हर्जन राऊंडच्या जे काही मेरिट लिस्ट बनवण्याचं काम आहे, फास्ट चालू आहे, त्याला आज गती मिळू शकते आणि ते प्रसिद्ध करण्यासाठी मित्रांनो येत्या आठवड्यात म्हणजे 2 ते 4 दिवसामध्येच कन्व्हर्जन राऊंडच्या यादी आहेत त्या पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहेत, असंही काही चर्चा केल्यानंतर काही जणांकडून आपल्याला समजतंय. त्याचप्रमाणे जर मेरिट लिस्ट बनवण्याचं काम सुरू असेल आणि ती जर आचारसंहिता पुढे गेली तर ती लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे या पुढच्या आठवड्यामध्ये. तर त्यासाठी आपल्याला फायदाच होणार आहे. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा आहे, यानंतर 9वी ते 12वी मुलाखत टप्पा, मेरिट लिस्ट तयार करणे, त्या प्रसिद्ध करणे, मुलाखती आयोजन 1:10 प्रमाण हेही होऊ शकते. होय मित्रांनो, 9वी ते 12वीचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, 9वी ते 12वीच्या शिक्षकांची जी काही निवड विथ इंटरव्ह्यू ही प्रोसेस कधी होणार, हा सर्वात मोठा प्रश्न होता. तर मित्रांनो, कन्व्हर्जन राऊंडची प्रोसेस पूर्ण झाली की लगेच 9वी ते 12वीपर्यंतच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत, असे पवित्र पोर्टलने यापूर्वीच आपल्या अपडेट्समध्ये कळवलं आहे. तर मित्रांनो, जर लोकसभेची आचारसंहिता 20 मार्चच्या आसपास जरी लागली तरी कन्व्हर्जन राऊंडची अनाऊन्समेंट होऊन ह्या प्रोसेसला सुद्धा सुरुवात होऊ शकते, 9वी ते 12वी विथ इंटरव्ह्यू. तर ही सुद्धा प्रोसेस चालू होऊ शकते. नंतर मुद्दा आहे, मात्र वेळेअभावी 1ली ते 8वी विथ इंटरव्ह्यू निवडणुकीच्या नंतर होऊ शकते. महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, 1ली ते 8वी ह्या इयत्तेचे जे काही शिक्षक भरती विथ इंटरव्ह्यू मार्फत होणार आहेत, ह्या प्रोसेसला वेळ लागणार आहे. 1:10 प्रमाण घेऊन त्यांच्या मुलाखती घेणं, ते सर्व या गोष्टीसाठी यासाठी निश्चितच निवडणुकीनंतरच वेळ मिळणार आहे, असंही दाट शक्यता आहे. पवित्र पोर्टलमार्फत अशी कोणतीही घोषणा आतापर्यंत झाली नाही, पण आपले अंदाज सांगू शकतो की कन्व्हर्जन राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू 9वी ते 12वी या शेड्यूल महत्त्वाचे आहेत. हे झाल्यानंतर 1ली ते 8वीसाठी विचार केला जाऊ शकतो, पण तो कधी इतक्या कमी वेळात नाही होऊ शकणार. यासाठी लोकसभा निवडणुकीनंतरच वेळ मिळू शकतो पवित्र पोर्टलला.
तर या सर्व प्रक्रियेसाठी आचारसंहिता लागण्याआधी किमान 8 दिवसाचा वेळ पाहिजे. मित्रांनो, हे जे काही कन्व्हर्जन राऊंडची मेरिट लिस्ट बनवणे, याद्या प्रसिद्ध करणे, त्यांच्या हरकती, त्यांचे जे काही तक्रारी स्वीकारणे, त्याचप्रमाणे या सर्व प्रोसेसला 8 दिवस किमान लागणार आहेत. आणि आजपासून 20 मार्चपर्यंत जरी आचारसंहिता लागली तर या 10 दिवसामध्ये या गोष्टी होऊ शकतात आणि ते प्रोसेस चालू आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलचं कामकाज फास्ट वेगाने सुरू आहे आणि येत्या नवीन अपडेट्समध्ये आपल्याला त्याविषयी माहिती कळणार आहे. हे होते काही महत्त्वाचे मुद्दे जे आचारसंहिता लागली तर आपल्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होऊ शकतो, फायदे तोटे, याविषयी आपण काही मुद्दे पाहिले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शिक्षक भरतीचे नवीन अप टू डेटसाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येक घडामोडी शिक्षक भरतीच्या सर्व आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. धन्यवाद.